संपूर्ण बेळगावला फिल्टरचे पाणी पुरवण्यासाठी लक्ष्मीटेक येथील फिल्टर प्रोजेक्ट निर्माण केला गेला। हा फिल्टर प्रोजेक्ट L&T या कंपनीकडे बेळगाव महानगरपालिकेने सुपूर्द केला। पण पाण्याची अनेक ठिकाणी तक्रार आहेच। सध्या संपूर्ण बेळगाव आणि उपनगरामध्ये हे फिल्टर पिण्याचे पाणी पुरवले जाते, पण इथे लागूनच असलेल्या सरस्वती नगरला मात्र 4 महिन्यांपासून पाईपलाईन खोदाईच्या नावाखाली सरस्वती नगरातील तिसरा, दुसरा व पहिला क्रॉसमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। यावेळी या भागातील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या। सरस्वती नगर आणि माजी सैनिक जे चेअरमन या नात्याने मी बोलतोय। जवळजवळ आज एप्रिल महिन्यापासून इथं फार पाण्याची टंचाई आहे आणि ह्या पाईपलाईन घातल्यामुळं सगळ्या म्हणजे पाण्याचं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम झाला आहे। आणि टेस्टिंगसाठी परवा एकदा सोडले होते, त्याच्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर एक वेळाच फक्त ह्या 2-3 महिन्यात फक्त एकदा पाणी म्हणजे पाणी सोडलेलं आहे। आणि जवळजवळ 3 महिने झाले पाणी नाही लोकांना, तर लोक म्हणजे काय करणार। आणि पाण्याची एवढी मोठी समस्या आहे, लोकांना प्यायचं पाणी समस्या आहे, बाकी यूज करायचं समस्या आहे। आणि फार मोठी म्हणजे सरस्वती नगर जे रहिवासी आहेत त्यांना फार म्हणजे पाण्यापासून वंचित आहेत। आणि पाणी जर लोकांना नसेल तर माणसांचं म्हणजे जीवनच अर्धवट आहे। तर त्यासाठी लवकरात लवकर सरस्वती नगरमध्ये पाण्याची व्यवस्था करावी आणि कमी नाही म्हटलं तर 4 दिवसामध्ये तरी एकदा लोकांना पाणी सोडावं। आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर आहे आणि विहिरी भरून चाललेत, परंतु इथं लोकांना पाणी मिळत नाही। आणि तरी लोकांना वेळेवर पाणी मिळावं एवढं सांगून मी माझं भाषण पूर्ण करतो। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे। सध्या L&T या कंपनीने शहरासाठी पाण्याचा मूलभूत साठा उपलब्ध करून द्यावा यासाठी 2 टाक्यांची निर्मिती केली। या टाक्यांची कॅपॅसिटी एक टाकी 15 लाख लिटर तर दुसऱ्या टाकीची क्षमता आहे 25 लाख लिटर। हे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। पण सध्या मात्र सरस्वती नगरमध्ये पाणी पुरवठा अपुरा होत असल्याने फिल्टरच्या टाक्या नजीकच उभारण्यात आल्या असल्या तरी सरस्वती नगरमधील रहिवाशांना याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे। मी एक सेल्फोर्स आहे आणि मी इथे राहतो जवळजवळ 8 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले। तर मागे ते पूर्वीच्या प्रमाणे त्या पाईपमध्ये काय चेंज वगैरे केले, त्याच्यामध्ये फरक पडलेले आता ट्रायल म्हणून त्यांनी पाणी वगैरे सोडायला आता नवीन जो पाईपलाईनचा केलेला आहे। नाही म्हणजे त्यांची पाईपलाईन वगैरे सक्सेस झालं की नाही म्हणून चेक करण्यासाठी सोडले होते आणि त्या पद्धतीनं यायला। नाहीतर 4-5 महिन्यापासून ते काही नव्हतंच, आम्हाला कंटिन्युअस पाणीच नव्हतं ते मागच्या वेळापासून। आणि आत्ता तर सिच्युएशन काय कसं आहे असं आहे बघा, प्रॅक्टिकल आहे फॅक्टमध्ये। पाण्याचं जरासं सगळं प्रॉब्लेमच आहे इथं आणि काय इकडं देखरेख पण करत नाही। सगळं गटारी रस्तं वगैरे सगळं घाण झाले, लोकांना डेंगू वगैरे व्हायलाय। येऊन जरा सगळं चौकशी करून रस्ते वगैरे सर्व हे करावं। आणि पाणी तर अजिबात सोडायला नाही आहे त्यांनी, पाण्याचं त्यांचं लक्षच नाही। प्यायचं पाणी आम्ही कुठनं प्यायचं। भविष्यात तरी या सरस्वती नगरकडे L&T कंपनीने दुर्लक्ष केल्यास या भागातील नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।